हॅलो एव्हरीवन. आज आपण इन्कम फ्रॉम कॅपिटल गेनचा फर्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितले मिस्टर राजू परचेस्ड हाऊस प्रॉपर्टी ऑन 1 सप्टेंबर 1999 फॉर ₹4,10,000. तर राजूनं परचेस केलेली हाऊस प्रॉपर्टी 4,10,000 रुपयाला, म्हणजे ही कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे. फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑन 1 एप्रिल 2001 वॉज ₹3,70,000 आणि 2001 साली ह्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू ही 3,70,000 होती. ही इन्कर्ड फॉलोइंग एक्सपेन्सेस. तर राजूने काही दोन एक्सपेन्सेस केलेले आहेत. कन्स्ट्रक्शन ऑफ रूम ऑन द ग्राउंड फ्लोअर ड्युरिंग 2000 आणि 2001 ₹10,000. ओके. तर राजूने 2000 आणि 2001 साली 10,000 रुपयाचा कन्स्ट्रक्शनसाठी खर्च केलेला आहे. रिन्युअल रिकन्स्ट्रक्शन 2013-14 वॉज 4,40,000. तर 2013-14 साली त्याने 4,10,000चा अजून कन्स्ट्रक्शन केला, अजून रिन्युअल्स केले. ठीक आहे. तर चेंजेस करतात हाऊस प्रॉपर्टीमध्ये, तर ते चेंजेस त्याने केलेले आहेत. द प्रॉपर्टी वॉज ट्रान्सफर्ड ऑन 31 मार्च 2020 फॉर ₹45 लाख. तर 2020 साली राजूने ही प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे. ओके, म्हणजे विकली आहे. कॉम्प्युट द कॅपिटल गेन. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स फॉर द इयर वॉज ॲज फॉलोज. आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी फायनान्शियल इयर 2013-14चा कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स 220 आणि 2019-20चा 289 हा कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स CII ज्याला आपण म्हणतो CII हे आपल्याला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, आणि आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. नेहमी लक्षात घ्या, कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना काही रूल्स आहेत. फर्स्ट आपल्याला सेल कन्सिडरेशन घ्यायचं आहे, म्हणजेच सेलिंग प्राइस. ठीक आहे. तर आपण म्हणजेच राजू प्रॉपर्टी कितीला विकतोय? 45 लाखाला. तर सेल कन्सिडरेशन आपण घेतलाय. आता काढायचं आहे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. बघा, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे परचेस प्राइस तर आपल्याकडे आहे 4,10,000ची, पण ते इंडेक्सेशन काढून नाहीये. ठीक आहे. तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आपल्याला काढावं लागेल. त्या अगोदर आपल्याला दोन किंमत दिलेल्या आहेत. एक आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि आहे फेअर मार्केट व्हॅल्यू. तर नियम असा म्हणतो की जर तुम्हाला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि फेअर मार्केट व्हॅल्यू अशा दोन किमती दिल्या असतील, तर या दोघांमध्ये जी मोठी किंमत आहे ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन गृहीत धरायची. ठीक आहे. तर 4,10,000 आणि 3,70,000 मध्ये मोठी किंमत कोणती आहे? 4,10,000. ती तुमची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असेल. ठीक आहे. बघा, वर्किंग नोटमध्ये लिहिलंय मी. फॉर कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन वी हॅव टू कन्सिडर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन दॅट इज परचेस प्राइस और फेअर मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लेस. तर इथं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 4,10,000 आहे, फेअर मार्केट व्हॅल्यू 3,70,000 आहे, आणि या दोघांमध्ये जी मोठी किंमत आहे विच एव्हर इज मोर किंमत ही कोणती आहे? तर ही आहे 4,10,000. म्हणून आपला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आला 4,10,000. हा आपला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे. ओके. आता कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन भेटलाय, पण आपल्याला काय पाहिजे? हे बघा, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपल्याकडे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे, पण तो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन नाही आहे. म्हणून बेस इयर आपल्याला 2001 दिलेला आहे परचेस प्राइसचा, कारण की परचेस जी केलेली आहे आपण प्रॉपर्टी ती 2001च्या अगोदर केली आहे, म्हणून बेस इयर नेहमी 100 पकडायचा. ओके. म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके, हा सेकंड पॉईंट आहे. आता इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कसा कॅल्क्युलेट करायचा? जर प्रॉपर्टी 2000 आणि 2001च्या अगोदर घेतली असेल तर नेहमी बेस इयर 2001लाच पकडायचा. ठीक आहे. कधीही घेऊ द्या, 1999ला घेऊ द्या किंवा 1998 असू द्या किंवा दुसरी कोणतीही व्हॅल्यू असू द्या. बेस इयर नेहमी 2000 आणि 2001च असणार आहे, आणि 2000 आणि 2001चा बेस इयर असल्यामुळे त्याला 100. कधीही बेस इयरचा इंडेक्सेशन 100च असतो, हा नियम आहे. ओके. इफ प्रॉपर्टी परचेस्ड बिफोर 2001
then always take base year as 2001 and base year indexation is always 100. ओके, आता हे बेस इयर बेस इंडेक्सेशन इज ₹100, बरोबर आहे. मग प्रॉपर्टी आपण 4,10,000ला खरेदी केली होती, बेस इंडेक्सेशन 100 असताना. मग 100 असताना 4,10,000 रुपये किंमत होती. आज म्हणजेच आपण इंडेक्सेशन 19-20चा पाहिजे आपल्याला. ओके, 19-20ला इंडेक्सेशन किती दिलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये? ऑलरेडी दिलेलं आहे 290. मग आजची किंमत, रिअलिस्टिक किंमत काढायची. इंडेक्सेशन का वापरतो आपण? की ज्यावेळेस प्रॉपर्टी खरेदी केली होती त्यावेळेसचा व्हॅल्यू आणि आजचा व्हॅल्यू हा मॅच होत नाही, बरोबर आहे. 40,000ला प्रॉपर्टी खरेदी केलेली, आज त्याची किंमत लाखोमध्ये आहे. कसं ॲक्च्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची? तर अशा प्रकारे केली जाते. मग बेस 100 असताना 4,10,000 रुपये किंमत, मग 289 जर त्याचा इंडेक्सेशन पकडला, हे इंडेक्सेशन आहे, ठीक आहे. इंडेक्सेशन 289 असेल तर ही व्हॅल्यू किती असेल? नेहमी एवढ्याला एवढा तर तेवढ्याला किती, असा जर प्रश्न असेल तर तिरकस गुणाकार करायचा. मग काय करायचं? 289 गुणिले 4,10,000 हे भागिले 100 भागिलेमध्ये आले तर याची किंमत किती येते? तर ही किंमत तुम्ही 289 गुणिले 4,10,000 भागिले 100 जर केलात तर तुम्हाला ही किंमत किती भेटते? तर ही किंमत भेटते 11,84,900. ठीक आहे, तर ही किंमत किती येईल? 11,84,900. म्हणजे आजची जर त्याची ॲक्च्युअल किंमत काढली इंडेक्सेशनचा वापर करून तर त्या प्रॉपर्टीची ॲक्च्युअल किंमत आज 11,84,900 रुपये. म्हणजे जी प्रॉपर्टी राजूने 4,10,000ला घेतली होती, आज 2021चा असेसमेंट कॅल्क्युलेट करताना, टॅक्सेशन कॅल्क्युलेट करताना त्या प्रॉपर्टीची किंमत किती आली आहे? 11,84,900 रुपये. म्हणून इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आला? तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ही 11,84,900 रुपयाला, 11,84,900 है ना, बरोबर आहे. ठीक आहे, हे कुठून आलं? वर्किंग नोट 1 and 2. ठीक आहे, वर्किंग नोट 1 and 2 मध्ये आपण बघितलेलं आहे. आधी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढला, तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढताना नेहमी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि फेअर मार्केट व्हॅल्यू ह्याच्या दोघांमधील जी मोठी किंमत आहे ती आपली ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असते. ठीक आहे, ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 4,10,000 रुपये आली. फेअर मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मधली जी मोठी किंमत आहे. पण ह्याचं इंडेक्सेशन अजून कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. तर ही प्रॉपर्टी 1999ला जरी खरेदी केली तर ह्याचा बेस इयर 2001च पकडायचं. कारण की जर एखादी प्रॉपर्टी 2000च्या अगोदर घेतली असेल, 2000 या वर्षाच्या अगोदर घेतली असेल तर त्याचा बेस इयर 2000च पकडायचा. मग ही प्रॉपर्टी 1999 घेतली आहे म्हणून ठीक आहे, पण ही जर 1980ला जरी घेतली असती, 72ला जरी घेतली असती, 74ला जरी घेतली असती तर आपण बेस इयर त्याचा 2000 आणि 2001च पकडला असता. आणि 2000 आणि 2001चा बेस इयर बाय डिफॉल्ट 100 आहे. विचारच नाही करायचा. बेस इयर 2000 आणि 2001 जर असेल तर त्याचा इंडेक्सेशन 100च आहे. मग 100 रुपये इंडेक्सेशन असताना 4,10,000 रुपये किंमत आहे. आज इंडेक्सेशन प्रॉब्लेममध्ये किती दिलं आहे? 19-20ला 289. मग 289 असताना किती? तर 289 असताना किंमत किती आली? 11,84,900. हा इंडेक्सेशनचा किंमत आला, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला? आता करायचं आपल्याला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. बघा, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट दिलेत आपल्याला, दोनदा इम्प्रूव्हमेंट झालेत.
या प्रॉपर्टीमध्ये दोनदा चेंजेस करण्याचा प्रयत्न केला राजूने. एकदा एक रूम काढली ग्राउंड फ्लोअरला 2000 आणि 2001 मध्ये, त्याची किंमत 10,000 रुपये होती. आणि एकदा रिन्युअल केला 2013-14 मध्ये, त्याची किंमत 4,40,000 रुपये होती. पण नियम काय म्हणतो, जर एखादा रूम 2000 आणि 2001च्या अगोदर काढला असेल तर तो रूम किंवा तो कन्स्ट्रक्शन त्याच्यावर डिडक्शन भेटणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट ह्याच्यावरचं डिडक्शन कॅन्सल होईल. कारण की रूल काय म्हणतोय, रूल नंबर 1, ठीक आहे, रूल काय म्हणतोय दुसरा, की इफ एनी कॉस्ट ऑफ improvement done before or on year 2001, then it will not be considered for deduction. कारण की जरी 1999ला प्रॉपर्टी घेतली तरी नवीन नियमाने काय म्हणतोय की 2000 आणि 2001 हा बेस इयर पकडायचा आहे. मग ज्या वर्षी प्रॉपर्टी खरेदी केली असं गृहीत धरतोय त्याच वर्षी तो कन्स्ट्रक्शन जर करत असेल तर त्याला ते बेनिफिट देऊ शकत नाहीत. म्हणून हा डिडक्शन त्याला भेटणार नाही. म्हणून कन्स्ट्रक्शन ऑफ रूम आपण काय करू, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, बरोबर आहे. अजून लेस काय करायचं आपल्याला, लेस इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. ओके, 2 इम्प्रूव्हमेंट केलेत. नंबर 1 इम्प्रूव्हमेंट, कन्स्ट्रक्शन ऑफ रूम ऑन द ग्राउंड फ्लोअर, है ना, इन द इयर 2000 आणि 2001. हे डिडक्शन काय आलं, हे नील आला, नील, बरोबर आहे. नंबर 2 काय आहे, नंबर 2चा डिडक्शन आपण घेऊ शकतो कारण की हे कन्स्ट्रक्शन किंवा हे रिन्युअल 2013-14ला केलं आहे. मग हा बेनिफिट आपल्याला भेटेल, कारण की 2013-14चा कन्स्ट्रक्शन आहे. म्हणून 2013-14चा जो कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावर बेनिफिट आपल्याला भेटेल. म्हणून एक्सपेंडिचर ऑन रिन्युअल और रिकन्स्ट्रक्शन इन 2013-14 किती, 10,000 रुपये, बरोबर आहे. ठीक आहे. तर हे 10,000 नाही, 4,40,000 आहे. ठीक आहे, 4,40,000 रुपये. पण अडचण अशी आहे की 4,40,000 ही तर 2013ची किंमत आहे. आज ती किंमत बदलली असेल ना, त्याचं इंडेक्शन वेगळं असेल ना. आज आपल्याला इंडेक्सेशन किंमत दिलेली आहे 220, म्हणून 220 रुपये जर किंमत असेल तर किती, इंडेक्सेशन 220 असेल तर किंमत किती, असं आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून बघा, 2013-14ला इंडेक्सेशन 220 होतं तर त्याची किंमत 4,40,000 होती. आज इंडेक्सेशन किती आहे, 289, तर किंमत किती असेल. म्हणजे त्या वर्षाचं इंडेक्शन आपल्याला फक्त घ्यायचं आहे. 2013-14चं इंडेक्सेशन किती आहे, 220, तेव्हा किंमत किती होती, 4,40,000. मग आज त्याची किंमत किती असेल बघा, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ एक्सपेंडिचर है ना. काय करायचं, 220 रुपये इंडेक्सेशन असताना किंमत किती, 4,40,000 कन्स्ट्रक्शन केलेलीची किंमत. आज इंडेक्सेशन किती आहे, 289. 19-20 मध्ये इंडेक्सेशन किती आहे, 289. मग किती असेल, 289 गुणिले 4,40,000 भागिले 220, बरोबर आहे. हे तिसरा वर्किंग नोट आहे. तर त्याची किंमत किती होईल, त्याची किंमत येईल 5,78,000. आज जर किंमत काढली तर किती आली, 5,00,000
78,000. 289 गुणिले 4,40,000 भागिले 220 5,78,000. म्हणजे आपल्याला 5,78,000 वजा करता येतील. बरोबर आहे. ओके. तर आपल्याला 45 लाखामधून 11,84,900 आणि 5,78,000 वजा करता येतील. तर आपण काय करू, या दोघांची बेरीज करू आणि सोबतच वजा करून टाकू ही किंमत. तर सोबत ती किंमत येते 17,62,900. 17,62,900 या दोघांची टोटल केली मी आधी, कारण की या दोन्ही वजा करायच्यात ना. कशामधून? सेल कन्सिडरेशनमधून. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट या दोन्ही वजा करायच्यात. म्हणून या दोघांची टोटल करून एक सोबतच वजा करून टाकू. किंवा तुम्ही ह्या दोन्ही किंमत डायरेक्ट ही बाहेर आणि ही सुद्धा बाहेर लिहून वजा करू शकतात. आपल्याला फक्त कॅपिटल गेन येण्याशी मतलब आहे. बरोबर आहे. तर हे कॅपिटल गेन किती आलं? 27,37,100. 27,37,100 रुपये हे कॅपिटल गेन आहे. बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे, हा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे का शॉर्ट टर्म? बघा, प्रॉपर्टी घेतली होती 1999ला. जरी त्याचा बेस इयर आपण 2000 आणि 2001 पकडला तरी ती विकली कधी आहे? 2020 मध्ये. ह्याचा अर्थ ती प्रॉपर्टी आपण 3 वर्षांनंतरच विकली आहे 100%. म्हणून हा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. म्हणून ह्याच्या मागे काय लावायचा शब्द? लॉंग टर्म. बस, हा झाला तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके. तर हा तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे 27,37,100. म्हणजे दिसताना आपल्याला दिसत होतं की 45 लाख रुपये कमवलेत, पण 45 लाख रुपये हे ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये काही चेंजेस सुद्धा केले होते. तो खर्च मायनस करण्याची परवानगी तुम्हाला गव्हर्नमेंट देतं आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? इंडेक्सेशनचा वापर करून तुम्हाला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आणि जर त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केला असेल, त्या प्रॉपर्टीमध्ये काही चेंजेस केले असतील तर तोही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. फक्त नियम म्हणतो की तो रिनोव्हेशन 2000 आणि 2001च्या अगोदरचा नसला पाहिजे. तो रिन्युअल 2000 आणि 2001च्या नंतरचाच असला पाहिजे, तर तुम्हाला डिडक्शन करता येईल. म्हणून आपल्याला इथं हा रिन्युअल जो होता हा 2000 आणि 2001 मध्ये केलेला होता, म्हणून ह्याचं डिडक्शन आपल्याला भेटलं नाही. पण दुसरा जो रिन्युअल होता, दुसरा जो रिकन्स्ट्रक्शन होता तो 2013-14चा होता आणि त्याच्यावर 4,40,000 आपल्याला डिडक्शन भेटलं आहे. पण 4,40,000 ही 2013-14ची किंमत होती. आज त्याची किंमत किती आहे? तर त्याची किंमत आज आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला इथं लक्षात आलं की इंडेक्सेशन 2013-14 मध्ये 220 होता. 220 असताना 4,40,000 रुपये किंमत. आज इंडेक्सेशन किती आहे 19-20 मध्ये? 289. तर त्याची किंमत किती आली? 5,78,000. आणि म्हणून आपल्याला हे 11,84,900 वजा करता आलेच, पण त्यासोबत 5,78,000 सुद्धा वजा करता आले. म्हणून आपला कॅपिटल गेन 27,37,100 रुपयाला, आणि तोही लॉंग टर्म, कारण की 3 वर्षांनंतर प्रॉपर्टी विकली आहे. ठीक आहे, 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर प्रॉपर्टी विकलेली आहे, म्हणून लॉंग टर्म कॅपिटल गेन. इथं आपला पहिला प्रॉब्लेम संपतो. थँक्यू व्हेरी मच.